श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आता येत आहे नवरात्र आणि नवरात्रात आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की आपल्या चेहऱ्यावरती ग्लो हवा आहे. त्यासाठी आपण करणार आहे आज इन्स्टंट फेस मास्क. त्यासाठी आपल्याला लागणार आहे बटाट्याचा रस आणि तांदूळाची पिठी म्हणजे तांदूळाची पावडर. तर तांदूळाच्या पिठीमध्ये हे आहे की आपण चेहऱ्यावरचा स्क्रब म्हणून यूज करतो, म्हणजे चेहऱ्यावरची डेड स्किन काढते ते. आणि बटाट्याचा रस हा आपल्या चेहऱ्यावरचा काळवटपणा कमी करतो. तर आता हा मास्क कसा बनवायचा ते आपण आता बघूया. तर एक बटाटा घ्यायचा, त्याला छान खिसायचं बारीक खिसणीने आणि छान त्याचा रस काढून घ्यायचा. तुम्ही चाळणीतनं सुद्धा काढू शकता किंवा हाताने असं पिळून सुद्धा काढू शकता. आणि तो 2 ते 3 मिनटं तसाच ठेवायचा स्टेबल, त्याला हलवायचं नाही. त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आणि 2-3 मिनटं ठेवून द्यायचा. आणि त्याच्यामधनं काळं तो वरती थर येतो तो काढून टाकायचा. फक्त आपल्याला स्टार्च हवा आहे त्याचा. आणि त्याच्यात टाकायची 1 चमचा तांदळाची पिठी आणि 1 चमचा बेसन आणि त्याला मिक्स करून घ्यायचं प्रॉपरली. ह्या होम रेमेडी तुम्ही आठवड्यातून 2 वेळा केलं तर तुमच्या चेहऱ्यावर खूप छान रिझल्ट येईल. आपण पार्लरमध्ये जाऊन खूप टाईम वेस्ट करतो आणि शेवटी ते सगळं केमिकल असतं आणि नंतर त्याच्या चेहऱ्यावर आपल्या साईड इफेक्ट दिसून येतात. तर इथे मी हे छान मिक्स केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण 1 चमचा दही टाकलेला आहे. आणि अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला. जास्त पातळ पण नाही. ती पातळ जर झाली तर मग ती चेहऱ्यावरनं गळून पडते आणि जरी घट्ट जर असली तर ती खूप लवकरच ती कडक होते. आणि इथे मी वॉश करत आहे दह्याने चेहरा. दही घ्या किंवा तुम्ही दूध घ्या, कच्चं दूध, किंवा तुमचं काही क्लिन्झिंग मिल्क असेल त्याने सुद्धा तुम्ही चेहरा क्लीन करू शकता. आणि चेहरा थोडा ओलसरच ठेवायचा आणि नंतर अप्पर डायरेक्शनने हे मास्क लावायचं. अगदी हळूहळू लावायचं की पूर्ण जेणेकरून चेहऱ्यावरती डबल लेअर अशी लागली गेले पाहिजे. आणि हा मास्क तुम्ही 15 ते 20 मिनटं चेहऱ्यावर ठेवायचा. तो पूर्णपणे ड्राय होऊ द्यायचा. फॅन खाली ड्राय नाही होऊ द्यायचा. तो नॅचरली कोरडा झाला पाहिजे. आणि आता हा चेहरा वरचा मास्क माझा वाळलेला आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण ड्राय झालेला आहे. आणि एका ओल्या नॅपकिननी तो क्लीन करायचा. छान हळूहळू रब करून तो क्लीन करायचा. याच्यावरनं चेहऱ्यावरती ते तांदळाचे थोडंसं बारीक कण चेहऱ्यावर राहतात, त्याच्यामुळे तो व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा चेहरा पाण्याने वगैरे. आणि नंतर त्याला तुम्हाला जे आवडेल ते मॉइश्चर लावा, पण अगदी मॉइश्चर प्रॉपरली लावा, कारण आपण कुठलाही फेस मास्क केल्यानंतर चेहरा ड्राय होतो. त्यामुळे तुम्ही कुठलंही लोशन क्रीम लावू शकता. आणि आता तुम्ही बघा चेहरा किती फ्रेश दिसतो आहे. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. आणि हो, नवरात्र अगदी जवळ येत आहे, त्यामुळे तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.